नमस्कार शेतकरी मित्रो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रहो, अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी मिळणार आहे याची माहिती घेऊन आलेला आहे. तर सविस्तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर मित्रांनो, फक्त या शेतकऱ्यांनाच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे आणि काही शेतकरी राहणार आहेत वंचित. कारण असे आहे की फक्त फार्मर आय डी ज्या शेतकरी लोकांकडे आहे त्या शेतकरी लोकांना अतिवृष्टीची नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे. कारण नुकसान भरपाई आणि इतर शासकीय लाभासाठी राज्य सरकारने शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी असणे बंधनकारक केलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी बनवलेले नाहीत किंवा काही कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवण्यास अडचणी येत आहेत त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार नाही. या अटीमुळे लाखो शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहेत. राज्य सरकारने असा निर्णय घेतलेला आहे. मदत जाहीर झालेली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27,000 प्रति हेक्टरी आणि बागायती शेतकऱ्यांना 32,500 हेक्टर मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना 17,000 प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. बियाणे आणि इतर कामासाठी प्रति हेक्टर 10,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने 31,628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले जाणार आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असेही मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री साहेब म्हणतात की घरांची पडझड झालेली आहे तिथे घरे उभारली जातील. 50,000 रुपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत. दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 जनावरांची अट रद्द करून जेवढी जनावरे मेलेली आहेत, दगावलेली आहेत, गेलेली आहेत तेवढी मदत दिली जाणार आहेत. खरगडून गेलेली जमीन जी आहे तिथे 47,000 हेक्टरी रोख आणि 3 लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहेत. ज्या विहिरीमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून 30,000 रुपये प्रति विहीर भरपाई दिली जाणार आहे. पायाभूत सुविधांची जिथे नुकसान झाले आहे तिथे 10,000 कोटी मदत केली जाणार आहे असेही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे. तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.